हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 इंग्रजी इंग्लिश या भागातील घटक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लेसन नंबर 17 घटक क्रमांक 17 कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्स, संख्यावाचक अंक आणि क्रमवाचक शब्द. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच व्हिडिओ क्रमांक 16 मध्ये आपण मंथ्स ऑफ द इयर म्हणजेच काय वर्षाचे महिने हा घटक शिकलो आणि व्यवस्थित त्यावरचे प्रश्न आपण समजून घेतले. मग आज देखील आपण एक सोपा आणि खूप महत्वाचा घटक शिकणार आहोत, कार्डिनल नंबर्स अँड ऑर्डिनल नंबर्स. आता या व्हिडिओमध्ये आपण कार्डिनल नंबर म्हणजे काय असतात, ऑर्डिनल नंबर म्हणजे काय है ना, म्हणजे संख्यावाचक आणि क्रमवाचक शब्द काय असतात, पेपरमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न या घटकावर विचारले जातात, हे सर्व गोष्टी आपण एकदम सोप्या पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. काही महत्वाचे गोष्टी आपण समजून घेऊ आणि लक्षात ठेवू. कार्डिनल नंबर्स इंडिकेट्स क्वांटिटी है ना, क्वांटिटी म्हणजे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, किती प्रमाणामध्ये आहे. संख्यावाचक अंक जे असतात ते प्रमाण दर्शवतात. म्हणजे कुठले पण आपण वस्तू मोजतो, स्टुडंट मोजतो, नंबर ऑफ बेंचेस मोजतो, आपण बर्ड्स मोजतो है ना, फॅन मोजतो, पुस्तके मोजतो आपण. त्याला आपण 1 2 3 4 5 असंच मोजतो की नाही. 1 पासून सुरुवात करतो आपण, 1 2 मराठीमध्ये 1 2 3 4, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये 1 2 3 4 असतात ना, त्यांनाच आपण कार्डिनल नंबर म्हणतो. आणि ऑर्डिनल नंबर्स म्हणजे काय, ते पोझिशन इंडिकेट करतात, म्हणजे ते स्थान दर्शवतात. स्थान एका लाईन मध्ये समजा 15 मुलं बसलेले, तर आपल्याला समजा 3 नंबरच्या व्यक्तीला बोलवायचं, आपण काय म्हणतो, तिसरा है ना, तिसरा व्यक्ती म्हणजे आपण क्रम सांगतो, पहिला व्यक्ती, दुसरा व्यक्ती, तिसरा, चौथा, पाचवा असे शब्द आपण वापरतो ना, म्हणजे हे स्थान दर्शवणारे शब्द आहे. मग त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणणार, फर्स्ट, त्याला शॉर्ट मध्ये आपण 1ST असं लिहितो. सेकंड 2ND सेकंड, थर्ड, मग असे फोर्थ, फिफ्थ असे आपण भरपूर नंबर ऑर्डिनल नंबर मध्ये सांगू शकतो. मग पहा, एक तक्ता आहे, 10 नंबर पर्यंत तुम्हाला व्यवस्थित पाठ ठेवायचे आहे. इंग्रजी संख्यावाचक अंक म्हणजेच ते इंग्लिश मधले जे नंबर असतात त्यालाच कार्डिनल नंबर्स म्हणतात. रोमन अंक दिले इथं, रोमन पण तुम्हाला माहित आहे, त्याला आपण काय वाचणार ऑर्डिनल नंबर मध्ये, आणि इकडं मराठीमध्ये त्याचा अर्थ दिलेला आहे. म्हणजे 1 फर्स्ट, 2 सेकंड, 3 थर्ड, 4 फोर्थ. आता तुम्हाला फक्त विद्यार्थी मित्रांनो हे 3 व्यवस्थित लक्षात ठेवायचे, फर्स्ट सेकंड थर्ड. त्यानंतर पहा 4 मध्ये TH लागला, फोर्थ. आपण 5 ची कसे म्हणतो, फिफ्थ. 15 ची स्पेलिंग म्हणजे कसे आपण फिफ्थ म्हणतो ना, FIF, तर 5 मध्ये FIF आणि TH, फिफ्थ. सिक्स्थ, सेवन्थ, एट, आता 8 च्या स्पेलिंग मध्ये T ऑलरेडी येतो, फक्त H लावायचंय त्याला. 9th मध्ये मात्र स्पेलिंगचा लक्ष ठेवा व्यवस्थित, NINE नाहीये तिथं, NIN चे फक्त, आणि TH म्हणजे E वगळला तिथून. 9th आणि 10th म्हणजे असं आपण मराठीमध्ये म्हणतो, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा आणि 10वा. आणि याच 10 कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबरवर आपले प्रश्न असणार आहे. चला आपण पहिला सॅम्पल प्रश्न पाहूया. सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज नॉट अन ऑर्डिनल नंबर. ऑर्डिनल नंबर नाहीये म्हणजे क्रमवाचक शब्द नाहीये. 10 फर्स्ट, सिक्स्थ, 8. आता पहा सारखे सारखे की नाही, जरी तुम्हाला समजा प्रश्न समजायला अवघड गेलं, पण खाली पण याला TH म्हणजे ऑर्डिनल नंबर आहे तिघ, आणि हा जो आहे हा कार्डिनल नंबर आहे 10, नॉर्मल नंबर आहे 10, मग याला आपण कार्डिनल नंबर म्हणतो. आपला पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार आहे. दुसरा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट पेअर. अचूक जोडी निवडा. 7 सिक्स्थ, 15 फिफ्थ, 4 फोर्थ, 1 वनथ, 4 फोर्थ. हा पर्याय याच्यात योग्य आहे, बरोबर आहे. बाकीचे 3 जोड्या चुकीच्या आहे. तिसरा प्रश्न पाहू.
विच ऑर्डिनल नंबर कम्स बिफोर सेकंड. बिफोर म्हणजे आधी, सेकंडच्या आधी. सेकंडच्या आधी कोण असतो? फर्स्ट असतो. फर्स्ट म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. चौथा प्रश्न पाहू. इन अ कॅलेंडर इयर नोव्हेंबर इज डॅश डॅश मंथ. कितव्या नंबरला असतो नोव्हेंबर? है ना, शेवटून दुसरा म्हणजे 11वा म्हणतो ना आपण. म्हणजे बघ 10th 9th 11th 4th म्हणजे काय येणार तिथं? 11th असतो तो. म्हणजे कॅलेंडरमध्ये किंवा दिवसामध्ये आपल्याला त्यांचे क्रम सांगायचे तिथं आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ, 8 असं वापरणार तिथं. म्हणजे ऑर्डिनल नंबर आपण तिथं वापरणार आहे क्रम सांगताना. 11th नंबरचा मंथ आहे नोव्हेंबर. पाचवा प्रश्न पाहू. चूज द करेक्ट नंबर नेम ऑफ कार्डिनल नंबर. कार्डिनल नंबर म्हणजे नॉर्मल नंबर लक्षात ठेवायचे. 22 हाच आपलं उत्तर आहे. 22. पुढे पहा 21st नाही, फर्स्ट आला म्हणजे ऑर्डिनल. 24th म्हणजे ऑर्डिनल. 27th ऑर्डिनल. 22 हा काय आहे? कार्डिनल नंबर आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस आता पाहू आपण. पहिला प्रश्न दिला, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द नंबर ऑफ स्टार्स. नंबर ऑफ स्टार्स म्हणजे संख्यावाचकी, म्हणजे मोजायचे आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. 14 म्हणजे 14 आपण घेणार, म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. 14th आपण घेणार नाही, आपल्याला क्रम नाही विचारला, नंबर ऑफ स्टार विचार. नंबर ऑफ म्हणजे मोजून लिहायचे आपल्याला. त्याचं उत्तर कार्डिनल नंबर म्हणजे आपण नॉर्मल नंबर मध्ये लिहिणार त्याला. दुसरा प्रश्न, सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज नॉट ऑर्डिनल नंबर. नॉट ऑर्डिनल नंबर म्हणजे तो कार्डिनल असेल. 16, 16th, सेकंड, 11th. सेकंड, 11, 16 हे सगळे ऑर्डिनल नंबर आहे. 16 हा कार्डिनल नंबर आहे, नॉट ऑर्डिनल आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. तिसरा प्रश्न आपण पाहू. चूज द करेक्ट पेअर. करेक्ट पेअर म्हणजे आपल्याला योग्य जोडी ओळखायची. 30, 13, 12, 12, 14, 40, 70, 17. पहा 17 म्हणजे इथं हे 17 पाहिजे होते. 40 म्हणजे 40, 13 म्हणजे 13, पण 12, 12 हे योग्य आहे. 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे. 12, 12. चौथा प्रश्न आपण पाहू. चौथा प्रश्न आहे, चूज द इनकरेक्ट पेअर. इनकरेक्ट पेअर विचारले आपल्याला, म्हणजे अयोग्य जोडी, चुकीची जोडी. 9, 9th हे बरोबर आहे. 6, 6th म्हणजे कार्डिनल ऑर्डिनल हे सुद्धा बरोबर आहे. 14, 14th व्यवस्थित पाहता इथं 4 ची स्पेलिंग मध्ये FOUR दिलं आणि इथं घेताना FOR घेतलं. किती छोटीशी मिस्टेक आहे पहा. कळत न कळत आपण त्याला म्हणजे नजर अंदाज करू शकतो, म्हणजे ते आपल्याला कळणार सुद्धा नाही. आणि 19 म्हणजे 19 मध्ये ई आहे लक्षात ठेवा. 9 मध्ये ई नाहीये हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे? 14 आणि 14 दिलं इथं. पाचवा प्रश्न पाहू. विच इज द सेकंड मंथ ऑफ द कॅलेंडर इयर. सेकंड म्हणजे दुसरा महिना कोणता असतो? जानेवारी, फेब्रुवारी. फेब्रुवारी पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. 6वा प्रश्न पाहू. चूज द करेक्ट ऑप्शन. 10, 10th म्हणजे हे कार्डिनल नंबर, त्याला ऑर्डिनल नंबर मध्ये लिहिला. यांचा रिलेशन कार्डिनल ऑर्डिनलचा आहे. तर 12 ला कसं लिहिणार? मग 12 ला कसं लिहिलं सांगा बरं. 12, 12, 12, 12. मग एक लक्षात ठेवा, 12 च्या स्पेलिंग मध्ये 12 इथं F येतो, लक्षात ठेवा ऑर्डिनल नंबर लिहिताना. जरी आपल्याला कधी कधी चुकून असा पण पर्याय देऊ शकतात, 12 आणि त्याला TH. हा पर्याय चूज करायचा नाही, लक्षात ठेवा. 12 म्हणजे तुम्हाला वाटतं आता 10 पर्यंत आपण पाहिली की नाही. 12 आणि 12 च्या पुढे TH लागत नाही. म्हणजे अगोदर तिथं पहा VE चा काय होतो? F होतो. 12 इथं F आहे, लक्षात ठेवा. VE निघून जातो, त्याचा F लागतो तिथं. 12 हा ऑर्डिनल नंबर आहे 12 चा. 7वा प्रश्न पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कार्डिनल नंबर. कार्डिनल नाहीये म्हणजे ते ऑर्डिनल असेल. 13, 9, 17th, 14. जे पाहता क्षणी आपल्याला कळतो की नाही हे कार्डिनल नंबर, कार्डिनल नंबर, कार्डिनल नंबर. पण इथं पहा याला TH लागला. TH लागला म्हणजे 17th आणि 17th म्हणजे हा काय
ऑर्डिनल नंबर आहे, म्हणजे कार्डिनल नाही. हा पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. 8वा प्रश्न पहा, विच इज द नेक्स्ट कार्डिनल नंबर. पुढचा कार्डिनल नंबर काय असणार आहे? कार्डिनल 19, 20, 21 आणि 22 असणार आहे. 18, 23, 22, 22. 22 हे ऑर्डिनल नंबर झाला. हा 22 कार्डिनल विचारला आपल्याला. 9वा प्रश्न, इफ 9 9 9 म्हणजे स्पेलिंग लिहिली 9 9 तर 19 काय असणार आहे? 19 19 असणार आहे स्पेलिंग 19. इथं जर 9th दिला असता तर आपण 19th सिलेक्ट केलं असतं. ठीक आहे. असे जंबलवाले प्रश्न पण असतात, त्यामुळे व्यवस्थित बारकाईने लक्षपूर्वक अभ्यास करा. 9 9 स्पेलिंग दिलेली, नंबर आणि स्पेलिंग आहे, 19 ची स्पेलिंग चूज केली. इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 10 to 12. ऑब्झर्व द पिक्चर गिवन इन द चार्ट. या चार्ट मध्ये दिलेले जे पिक्चर्स आहे त्या लक्षपूर्वक त्याचा अभ्यास करा, है ना, पहा व्यवस्थित. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. आणि या आधारित आपल्याला 3 क्वेश्चन दिलेले. सन आहे 1 नंबरला, आईस्क्रीम, ट्री, त्यानंतर फ्लावर म्हणा किंवा लोटस, त्यानंतर मँगो, त्यानंतर लीफ, पान, आणि काईट, पतंग. द सन इज ऍट द डॅट डॅश प्लेस. मग एका लाईन मध्ये ठेवलेले. मग सन किती प्लेसला आहे? 1 नंबरला. मग इथं 1 लिहायचं का? नाही, आपल्याला क्रम सांगायचा म्हणजे ऑर्डिनल नंबर. आणि 1 ला आपण काय म्हणतो? फर्स्ट म्हणतो. काय म्हणतो 1 ला? फर्स्ट. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. द सन इज ऍट द फर्स्ट प्लेस, पहिल्या क्रमांकावर येतो. द सेकंड पिक्चर इन द चार्ट इज. सेकंड म्हणजे दुसरा, काय? आईस्क्रीम, पर्याय क्रमांक 2. आणि शेवटचा प्रश्न, मँगो इज ऍट द डॅट डॅश प्लेस इन द गिवन पिक्चर. मँगो किती नंबरला आहे? 5. मग 5 म्हणजे काय लिहिणार आपण? फिफ्थ. FIFTH, फिफ्थ. मँगो इज ऍट फिफ्थ प्लेस इन द गिवन पिक्चर. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपला हा छोटासा घटक होता कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्स. मग 1 ते 10 पर्यंतचे कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर तुम्हाला माहित आहे. कार्डिनल नंबर आपण नॉर्मल नंबर लिहितो, त्याची स्पेलिंग सुद्धा माहिती आहे. आणि ऑर्डिनल नंबर फक्त तुम्ही पाठ ठेवा. हे आपल्याला स्थान दर्शवतात, म्हणजे प्लेस सांगतात, कोण कितव्या प्लेसला येतं, है ना. आणि यावरचे आपण प्रश्न देखील व्यवस्थितपणे सोडून घेतले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 18 नंबर मध्ये दिशा, उपदिशा आणि नकाशा वाचन हा घटक पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.